तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजपासून आपण 10वीच्या 2026-27 बॅचसाठी नवीन सिरीज चालू करतोय. आणि त्यामध्ये आज आपण गणित भाग 1चं प्रकरण पहिलं 2 चलातील रेषीय समीकरण बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 चलातील रेषीय समीकरण काय असतं, त्याचं सामान्य रूप काय असतं, त्याची उदाहरणं काय असतं हे बघणार आहोत. तसेच सराव संच 1.1 ची काही उदाहरणे बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण डेफिनेशन बघूयात की डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय. तर मित्रांनो, पाहू शकता काय सांगितलंय की ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी म्हणजेच काय तर घातांक 1 असते, त्या समीकरणाला आपण काय म्हणतो, 2 चलातील रेषीय समीकरण म्हणतो. ते असते डेफिनेशन. मित्रांनो, आता आपण वर्ड बाय वर्ड बघूयात की ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात. आता चल म्हणजे काय, तर मित्रांनो इथं उदाहरण बघू शकता. तर चल कशाला म्हणायचं, तर मित्रांनो बघा, इथं एक्स आणि वाय हे जे अक्षर दिलेत, ए पासून झेड पर्यंत कुठली पण अक्षर दिली असतील तर त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं चल. ए बी सी डी झेड पर्यंत कुठलं पण अक्षर असू द्या, त्याला काय म्हणतो आपण, चल म्हणतो. आणि त्याच्यासोबत हे जे आकडे असतात त्यांना काय म्हणतो आपण, सहगुणक. 1 पासून अनंत पर्यंत कुठला पण आकडा असू द्या, त्याला काय म्हणतो आपण, सहगुणक. तसेच हे जो 5 असतो, एकटाच असतो, त्याला काय म्हणतो आपण, स्थिर पद. मित्रांनो, चल काय असतं, तर ए पासून झेड पर्यंत कुठलं पण अक्षर जे आपण वापरतो त्याला काय म्हणतो आपण, चल म्हणतो. आणि त्यासोबत जे अंक असतो, जो 1 पासून अनंतपर्यंत कुठला पण अंक असतो त्याला म्हणतो आपण सहगुणक. आणि जो एकटाच असतो त्याला काय म्हणतो आपण, स्थिर पद म्हणतो. तुम्हाला चल समजला असेल, सहगुणक समजला असेल, स्थिर पद समजला असेल, आपण आपल्या डेफिनेशन बघूया. ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात, तर बघा एक्स आणि वाय 2 चले आहेत, 2 चले वापरली जातात. आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी, चल असलेलं पद कोणतं आहे, 2x आणि 3y. चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी म्हणजे काय, घातांक. आता घातांक म्हणजे काय मित्रांनो, किंवा कोटी म्हणजे काय, तर बघा इथं जो वरती असतो तो इथं आणि इथं चल असलेल्या प्रत्येक पदाचा म्हणजे इथं आणि इथं जो असतो, तुम्हाला वर्ग माहिती असेल, गण माहिती असेल, तसंच इथं ज्यावेळेस काहीच देत नाही त्यावेळेस तो काय असतो, 1 असतो. ते इथं काय सांगितलंय, चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी म्हणजे घातांक 1 असते. इथं काहीच दिलेलं नाही म्हणजे काय, 1 असतो. तर त्या समीकरणाला काय म्हणतो आपण, 2 चलातील रेषीय समीकरण म्हणतो. मित्रांनो बघा, यामध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरले जातात, इथं बघा 2 चले आहेत आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी म्हणजे घातांक 1 असतो. म्हणजे काय, तर बघा चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी काहीच दिलेला नसतो म्हणजे काय असतो, 1 असतो. जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, 2 चलातील रेषीय समीकरण म्हणतो. तर मित्रांनो, हे डेफिनेशन असते, की तुम्हाला समजलं असेल. अगदी सोप्या भाषेत आपण बघितली की 2 चलातील रेषीय समीकरण काय असतं, की त्यात 2 चले असतात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाचा घातांक काय असतो, 1 असतो. त्यानंतर मित्रांनो पुढे काय सांगितलं बघा, की ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे 2 चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असतं. म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरण काय असतं, या स्वरूपात असतं. इथं पण बघू शकता, 2x अधिक 3y अधिक 5 बरोबर 0. म्हणजे इथं पण तसंच आहे, ax अधिक by अधिक c या स्वरूपात जे समीकरण असतं त्याला काय म्हणतो आपण, 2 चलातील रेषीय समीकरण म्हणतो. हे त्याचं सामान्य रूप असतं. तुम्हाला पुढं एक्झाम्पल मध्ये उदाहरणं सोडवायला देतील, त्यात सांगतील की सामान्य रूपातल्या, तर तुम्हाला या स्वरूपात 2 चलातील रेषीय समीकरण लिहायचे. तर यामध्ये काय सांगितलं मित्रांनो, बघा यामध्ये ए बी सी या वास्तव संख्या असतात. तर वास्तव संख्या म्हणजे काय, तर मित्रांनो याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, की संख्यांचे वेगवेगळे प्रकार काय असतात, परिमेय संख्या काय असतात, पूर्ण संख्या काय असतात, नैसर्गिक संख्या असतात काय असतात, या सगळ्याचा आपल्या चॅनलवर सेपरेट व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर आपण थोडक्यात बघू की वास्तव संख्या काय असतात. वास्तव संख्या काय मित्रांनो, की सगळ्या संख्यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला वास्तव संख्या म्हणतो. म्हणजे पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, या सगळ्या संख्यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला वास्तव संख्या म्हणतो. म्हणजे यामध्ये एबीसी म्हणजे ह्या एबीसी कुठल्या संख्या असू शकतात, वास्तव संख्या. म्हणजे त्यात काय असू शकतं, तर 0 पासून 1 पासून अनंतपर्यंत कुठली बी संख्या असू शकते, अंश छेदाच्या स्वरूपात संख्या असू शकते, वर्गमूळाच्या स्वरूपात संख्या असू शकते, यापैकी कुठली पण संख्या एबीसी असू शकते. तर ही वास्तव संख्या असतात. आणि ए आणि बी ची किंमत काय नसते, 0 नसते. जे हे ए आणि बी हा काय नसतो, 0 नसतो. म्हणजे ए ची किंमत 0 नसते आणि बी ची किंमत 0 नसते. का, तर बघा मित्रांनो, इथं आपण समजा ए ची किंमत 0 दिली तर 0x अधिक 2y अधिक 5 बरोबर 0. तर 0 कुठल्या पण संख्येला गुणल्यावर काय येतं, तर 0. 0 अधिक 2y अधिक 5 बरोबर 0. म्हणजे काय होईल, फक्त काय राहील, 2y अधिक 5 बरोबर 0. तर हे 2 चलातील रेषीय समीकरण झालं का, तर नाही झालं. कारण का, तर त्याला 2 चल राहिले नाहीत, 1 चल निघून गेलं. त्यामुळे हे झालं का, 2 चलातील रेषीय समीकरण तर नाही झालं.
म्हणून ए आणि बी ची किंमत काय नसते, शून्य नसते. इथले ए आणि बी ची किंमत शून्य नसते. मित्रांनो बघा, दोन चलातील रेषीय समीकरण कसं ओळखायचं, त्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे 2 चल पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्या चलाचा ज्या पदांना चल आहेत त्याचा घातांक काय पाहिजे, 1 पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, ए आणि बी ची किंमत म्हणजे इथली आणि इथली किंमत काय नाही पाहिजे, शून्य नाही पाहिजे. त्याला आपण म्हणतो 2 चलातील रेषीय समीकरण. तर मित्रांनो हे असतं 2 चलातील रेषीय समीकरण. तर मित्रांनो तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरण समजलं असेल, तर आता आपण 2 चलातील रेषीय समीकरणाची काही उदाहरणे पाहूयात. बघा मित्रांनो, तुम्हाला पान नंबर 1 वरती तुमच्या गणिताच्या पुस्तकाच्या पान नंबर 1 वरती एक सारणी दिली आणि त्यामध्ये सांगितलंय, समीकरण दिलं आणि सांगितलंय की 2 चलातील रेषीय समीकरण आहे की नाही ते ओळखायचं आपल्याला. तर मित्रांनो 2 चलातील रेषीय समीकरण ओळखण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे एक तर 2 चल पाहिजेत. चल असलेल्या प्रत्येक पदाचा घातांक हा 1 पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ए आणि बी ची किंमत काय नाही पाहिजे, शून्य नाही पाहिजे. तर बघूया आपण मित्रांनो. ते इथं बघा, पहिले काय दिलं आपल्याला, 4m अधिक 3n बरोबर 12 दिले मित्रांनो. तर बघा इथं 2 चल आहेत का, तर आहेत. चल असलेल्या प्रत्येक पदाचा घातांक 1 आहे का, तर आहे. काही ज्यावेळेस दिलेला नसतो त्यावेळेस तो काय असतो, 1 असतो, आहे. आणि ए आणि बी ची किंमत म्हणजे ए आणि बी इथं असतो, त्याची किंमत 0 आहे का, तर नाही. म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. इथं आपण काय लिहिणार, तर आहे. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात बघा मित्रांनो, तर पहिली गोष्ट बघायची 2 चल आहेत का, तर आहेत. दुसरी गोष्ट बघायची की चल असलेल्या प्रत्येक पदाचा घातांक 1 आहे का, इथं घातांक 1 आहे का, तर नाहीये, 2 आहे. म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. त्यानंतर मित्रांनो तिसरं बघा, तिसऱ्यामध्ये काय दिले, वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16. पहिली गोष्ट बघायची की 2 चल आहेत का, तर आहेत. चल असलेला प्रत्येक पदाचा घातांक 1 आहे का, तर आहे. काहीच नाही दिलं म्हणजे आहे. आणि ए आणि बी ची किंमत 0 आहे का, तर नाही. बघा इथं वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 5 दिले, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. तर वास्तव संख्यांपैकी कुठली बी संख्या वास्तव संख्यांमध्ये सर्व संख्यांचा समावेश होतो. फक्त इथं काय बघायचं, 0 आहे का, नाही. वर्गमुळात 2 वर्गमुळात 5 आहे. त्यामुळं इथं 2 चल आहेत, चलाचा घातांक पण 1 आहे आणि ए आणि बी ची किंमत 0 नाही. म्हणजे हे पण काय आहे, 2 चलातील रेषीय समीकरण आहे. त्यानंतर पुढच्यात बघा मित्रांनो, 2 चल आहेत का, तर आहेत. x आणि y 2 चल आहेत. चलाचा घातांक पण 1 आहे. इथं x चा घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथं y चा पण 1 आहे. पण बघा a ची किंमत इथं काय आहे, 0. म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. त्यानंतर मित्रांनो बघा, पुढे काय दिलंय, 0.3x अधिक 0y वजा 36. मित्रांनो बघा, तुम्ही सांगू शकता इझिली, 2 चल आहेत, चलाचा घातांक पण 1 आहे. आणि तर बी ची किंमत काय आहे, 0. बी ची किंमत 0 असल्यावर हे 2 चलातील रेषीय समीकरण असतं का, तर नाही. त्यानंतर मित्रांनो आता इथं बघा काय दिलं तुम्हाला, 4/x अधिक 5/y बरोबर 4. तर मित्रांनो बघा, तुम्हाला थोडंसं कन्फ्युज करण्याचा इथं प्रयत्न केलाय, पण घाबरायचं नाही, कन्फ्युज व्हायचं नाही. बघा ह्याला सोडवण्यासाठी काय करायचं, मी तुम्हाला सोडून दाखवतो. काय दिले आपल्याला, 4/x अधिक 5/y असं दिलंय बरोबर 4. तर मित्रांनो बघा इथं काय केलंय, आपल्याला थोडं कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केलाय. तर बघा यासाठी काय करायचं, तर 1/x बरोबर m मानू आणि 1/y बरोबर n मानू. तर बघा काय होईल मग, 4 गुणिले 1 त्याच्या आधी आपण फोड करून लिहूयात. 4 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 4. त्याची फोड करून लिहिली मित्रांनो. बघा हेच आहे आपलं, त्याला गुणलं 4 गुणिले किती 4 आणि आपण x अंशाचा गुणाकार, अंश छेदाचा गुणाकार असतो त्यावेळेस काय असतं, त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो बघा, आता आपण 1/x साठी काय मानलंय, तर m मानले. म्हणजे 4 गुणिले m अधिक 5 गुणिले 1/y साठी तर काय मानले आपण, n मानले बरोबर 4. बघा 4 गुणिले m म्हणजे किती, 4m अधिक 5 गुणिले n म्हणजे किती, 5n बरोबर 4. आता इथं बघा मित्रांनो 2 चल आहेत का, तर आहे. चलाचा घातांक 1 आहे का, आहे. आणि बी ची किंमत 0 आहे का, तर नाही. म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला थोडंसं कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला, तर घाबरून जायचं नाही. थोडासा विचार करायचा, थोडंसं डोकं लावायचं आणि अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आणि इथं आपल्याला काय आहे. त्यानंतर शेवटच्या उदाहरणात बघा मित्रांनो काय सांगितलंय, 4xy. तर मित्रांनो आपल्याला काय बघा दिलं इथं, की 2 चल आहेत. 2 चल आहेत पण इथं एकाच ठिकाणी 2 चल दिल्यात. मग हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे का, तर नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने
ही उदाहरणं आपण सोडवली. कोणतं उदाहरण तुम्हाला समजलं नसेल यातलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात मित्रांनो, की 2 चल पाहिजेत, चल असलेल्या प्रत्येक पदाचा घातांक 1 पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तर काय पाहिजे, की ए आणि बी ची किंमत तर 0 नाही पाहिजे. तर ते आपण काय त्याला काय म्हणतो आपण 2 चार्ज रेषीय समीकरण. मित्रांनो तुम्हाला हवा असेल हा चार्ट तुम्ही लिहून घेऊ शकता. तुमच्या पुस्तकात पान नंबर 1 वरती तो चार्ट दिलेला आहे, तो तुम्ही इथं फुलफिल करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरण काय असतं ते समजलं असेल, त्याची उदाहरणं समजलं असतील, तर आता आपण सराव संच 1.1 ला सुरुवात करूयात. सराव संच 1.1 मध्ये आपल्याला पहिलंच गणित काय दिलंय, तर खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. तर आता मित्रांनो एक सामायिक समीकरण म्हणजे काय, तर बघा ज्या वेळेस आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचा एकाच वेळेस विचार करतो, म्हणजे इथं बघा दोन चलातील रेषीय समीकरण दिल्यात, त्यांचा आपण एकच वेळेस विचार करणार, म्हणजे आपण ह्यांना सोडवणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण एक सामायिक समीकरण. म्हणजे ज्यावेळेस आपण 2 चलातील 2 रेषीय समीकरणांचा एकाच वेळेस विचार करतो आणि त्यांना सोडवतो, त्याला काय म्हणतो आपण एक सामायिक समीकरण म्हणतो. तर मित्रांनो बघा आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय, त्याला आपण चलाचा लोप पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही 9वी मध्ये चलाचा लोप पद्धत शिकली असेल तर तीच पद्धत वापरून आपण काय करणार आहे, तर ही 2 समीकरण आपण सोडवणार आहे. सोडवणार म्हणजे काय, तर आपण शेवटी एक्स आणि वाय ची किंमत मिळवणार आहे. या पूर्ण प्रकरणात मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने एक्स आणि वाय ची म्हणजे जी इथं चल दिली असतील त्यांची किंमत मिळवायची. बघा चलाचा लोप पद्धत काय असते मित्रांनो, तर व्यवस्थित लक्ष द्या. आधी आपण हे सॉल्व्ह करू आणि नंतर जे कृतीसाठी आपल्याला जे बॉक्स दिले तुम्ही बॉक्स कराल तिथं तुम्ही त्या व्हॅल्यू लिहून घ्या. तर मित्रांनो बघा, तर आता आपण हे सोडवणार आहे एक सामायिक समीकरण सोडवणार आहे चलाचा लोप पद्धती. तर चलाचा लोप पद्धतीमध्ये पहिली स्टेप काय करायची मित्रांनो, तर काय बघायचं, तर बघा इथं बघायचं की एक्स किंवा वाय पैकी कशाचा सहगुणक सारखा आहे का, म्हणजे इथं एक्स एक्सचा सारखा आहे का किंवा वाय वायचा सारखा आहे का. पहिली स्टेप मित्रांनो काय असते, की आधी आपण बघा 1 आणि 2 उदाहरणं मानून घेतलंय, त्यानंतर पहिली स्टेप मध्ये काय करायचं मित्रांनो, की एक्सचा सहगुणक सारखा आहे का बघायचं किंवा वायचा सहगुणक सारखा आहे का बघायचं. म्हणजे इथं 5 इथं 2 आहे सारखा नाहीये, आणि इथं 3 आणि 3 आहे तर सारखा आहे. तर बघा मित्रांनो त्यानंतर सारखा आहे का हे बघितल्यानंतर जर सारखा असेल तर पुढच्या स्टेपला जायचं, सारखा नसेल तर आधी सारखा करून घ्यायचा. सारखा कसं करायचं ते आपण पुढच्या उदाहरणात ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते आपण बघूयात. पण इथं ऑलरेडी सारखा आहे त्यामुळे आपण पुढच्या स्टेपला जाऊ. पुढच्या स्टेपला काय करायचं मित्रांनो, ह्या 2 समीकरणांची एक तर बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची. आता ते कसं ठरवायचं बेरीज करायची किंवा वजाबाकी, तर मित्रांनो बघा ज्याचा सहगुणक आपण बघतोय जो सारखा सहगुणक बघतोय त्याचे जर चिन्ह वेगळे असतील म्हणजे इथं अधिक आणि इथं वजा आहे, चिन्ह वेगळे असतील तर काय करायची मित्रांनो, बेरीज करायची. चिन्ह वेगळे असतील म्हणजे इथं अधिक आणि इथं वजा आहे, वेगळे असेल तर बेरीज करायची, कारण आपण ह्याचे सहगुणक बघतोय. आणि चिन्ह जर सारखे असतील तर वजाबाकी करायची, म्हणजे इथं पण अधिक असतं इथं पण अधिक असतं किंवा इथं पण वजा असतं इथं पण वजा असतं, तर आपण काय केली असती वजाबाकी केली असती. पण चिन्ह वेगळी आहेत इथं अधिक इथं वजा आहे म्हणून आपण काय करतो बेरीज करतो. आणि आपण ह्याचीच का बघतोय कारण ह्याचा सहगुणक सारखा आहे म्हणून. तर बघा मित्रांनो मग आपण काय म्हणूया, समीकरण 1 अधिक 2 करू. बेरीज का करतोय तर चिन्ह वेगळी आहेत म्हणून. तर बघा 1 अधिक 2 करू, मग 1 लिहून घेऊ, 5x अधिक 3y बरोबर 9. ह्यांची काय करायची बेरीज, 2x वजा 3y बरोबर 12. ह्यांची आता बेरीज करूयात मित्रांनो. बघा इकडून सुरुवात करू आपण बेरीजला. तर बघा 12 आणि 9 किती होतात, तर ते होतात 21. 12 आणि 9 किती होतात 21. बेरीज करतो आपण. इथं बघा अधिक 3y वजा 3y अधिक 3y वजा 3y म्हणजे अधिक 3 वजा 3 म्हणजे काय येणार आहे, तर ह्याला हे कॅन्सल होणार आहे, त्यानंतर 0. आणि इथं काय येणार आहे मित्रांनो, आता 5 आणि 2 5 अधिक 2 म्हणजे काय येणार आहे 7x बरोबर. 7x हा 0 नाही दिलं तरी चालेल, हे डायरेक्ट कॅन्सल करायचं. आणि इथं 0 नाही दिलं तर चालेल. 7x बरोबर काय आलं आपलं 21. हे ह्याला कॅन्सल झालं, 9 आणि 12 21, आणि हे याला कॅन्सल झालं, 5 आणि 2 किती आलं 7 आलं. तर मित्रांनो आपल्याला काय भेटलं 7x बरोबर काय भेटलं आपल्याला 21 भेटलं बरोबर. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला x ची किंमत काढायची. हा 7x सोबत कसा आहे गुणिले, काही चिन्ह नसतं म्हणजे गुणिले असतं, गुणिले तो पलीकडे गेल्यावर काय होणार आहे भागिले, म्हणजे इथं काय राहील x 21 वरचा आहे तसंच, आणि हा गुणिला तिकडे आल्यावर भागिले झाला, म्हणजे आता x बरोबर काय भेटलं आपल्याला 21/7. त्यानंतर मित्रांनो आपण इकडे पुढे येऊयात. त्यानंतर मग आता 7 ने 21 ला भागल्यावर किती होतात, तर 7 त्रिक 21 होतात, 7 एके 7
21 म्हणजे x बरोबर किती आलं मित्रांनो आपल्याला 3 भेटलं. बरोबर x बरोबर आपल्याला किती भेटलं तर 3 भेटलं. काय काय केलं मित्रांनो आपण तर आधी काय बघितलं की सहगुणक सारखा आहे का कुठला बघितला इथला 5 आणि 2 होता सारखा नाही इथला सारखा होता मग आपण काय केलं पुढच्या स्टेपला गेलो. पुढच्या स्टेपमध्ये काय केलं आपण बेरीज किंवा वजाबाकी केली. चिन्ह वेगळी होती म्हणून आपण बेरीज केली. बेरजेमध्ये आपण बेरीज केली त्यानंतर 9 आणि 12 किती झाले 21 झाले. याला कॅन्सल झालं 5 आणि 2 किती आलं 7 बरोबर 21. त्यानंतर मित्रांनो 7x बरोबर 21 भेटला आपल्याला. त्यानंतर आपण 7 पलीकडे पाठवला 21/7 म्हणजे 7 1 7 7 3 21 म्हणून आपल्या x ची किंमत किती भेटली 3 भेटली. आता काय करायचं x ची किंमत भेटली आता आपल्याला काय करायचं y ची किंमत काढायची. y ची किंमत काढायसाठी काय करायचं ही x ची जी किंमत भेटली ती कुठल्या पण एका समीकरणात टाकायची. जिथे x आहे त्या जागेवर टाकायची. म्हणजे काय समजा आपण काय करू 1 मध्ये टाकू. काय म्हणू आपण x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. काय म्हटलं आपण x बरोबर 3 जे भेटले किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. समीकरण 1 काय आहे तर मी आहे तसं लिहून घेतो 5x अधिक 3y बरोबर 9 हे समीकरण 1 आहे आपलं बरोबर. त्यानंतर आता आपण x ची किंमत टाकू. x च्या जागेवर 5 आणि x ची किंमत किती आहे तर 3 आहे बरोबर. x ची किंमत आपण 3 टाकली अधिक 3y बरोबर 9. ओके. त्यानंतर आता 5 आणि 3 म्हणजे इथं काय असतं काय चिन्ह असतं म्हणजे गुणाकाराचं असतं. 5 3 किती होतील 15 अधिक 3y बरोबर 9 बरोबर. 5 3 15 केलं आपण. आता 15 आपल्याला इथं y ची किंमत करायची. आधी या 15ला पलीकडे पाठवू. 15 इकडे अधिक तिकडे गेल्यावर काय येईल वजा. इकडे करायला 3y बरोबर 9 हे आधीच लिहून घ्यायचं. पलीकडची जी गोष्ट पलीकडची संख्या आहे ती आधीच लिहून घ्यायची. इकडून जाणार त्याच्या पुढे लिहायची. इकडे अधिक होती तिकडे गेल्यावर वजा 3y बरोबर 9 वजा 15. 9 वजा 15 किती होतं एक संख्या धन एक संख्या ऋण आहे त्यांची वजाबाकी होती. उत्तर मोठ्या संख्येचे चिन्ह होतं म्हणजे 15 तून 9 गेले किती राहिले 6 आणि उत्तर मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा 6 आलं बरोबर. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला y ची किंमत करायची. 3 इकडे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार आहेत मग भागिले होणार आहेत. वजा 6 आहे तसंच घेतलं 3 गुणिले इकडे गेल्यावर काय आले भागिले म्हणजे काय भेटलं आपल्याला 3 1 3 3 2 6 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे आपल्याला y किती भेटलं मित्रांनो तर वजा 2 कारण इथं वजा चिन्ह होतं वजा 2 भेटली. y ची किंमत किती भेटली मित्रांनो वजा 2 भेटली आपल्याला. अशा पद्धतीने आपण x आणि y ची किंमत काढून घेतली. आणि त्यानंतर आपण शेवट स्टेटमेंट आपल्याला x, y बरोबर x ची किंमत किती आहे 3 वजा 2 ही या समीकरणाची उकल आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला कृती सांगितली होती करायला. आपल्याला बॉक्स भरायला सांगितले पण आपण डायरेक्टली सोडवलं चलाच्या लोक पद्धतीने. चलाच्या लोक पद्धतीमध्ये काय काय करायचं आपण येणाऱ्या पुढच्या उदाहरणांमध्ये पण पाहूयात. हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही काय करा की जे बॉक्स दिलेत तिथं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथं फिल करून घ्या. तर मित्रांनो पहिला प्रश्न समजला असेल तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. एक सामायिक समीकरणे म्हणजे काय की आपल्याला दोन समीकरणे दिलेली असेल 2 चलातील ते आपल्याला सोडवायचे. तर बघा इथं पण आपण चलाचा लोप पद्धत वापरणार आहे. तर बघा चलाचा लोप पद्धतीमध्ये आपल्याला मगाशी आपण काय काय बघितलं होतं तर पहिली स्टेप. आता बघा पहिली स्टेप काय करायची तर पहिले ह्या 2 समीकरणांना 1 आणि 2 मानून घ्यायचं. म्हणजे काय 3a अधिक 5b बरोबर 26 त्याला काय म्हणू आपण 1 मानू. दुसरं काय a अधिक 5b बरोबर 22 त्याला काय म्हणू आपण 2. बघा पहिली स्टेप मध्ये काय केलं आपण मित्रांनो की ह्या 2 समीकरणं जी दिली होती ती आपल्याला सोडवायच्या चलाच्या लोप पद्धतीने. तर त्याला आपण काय करू 1 आणि 2 मानू बरोबर. त्यानंतर दुसरी स्टेप बघा पहिली स्टेप झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपला काय करायचं मित्रांनो की सहगुणक बघायचा. सहगुणक सारखा आहे का बघायचा कोणत्या याचा म्हणजे ए चा सारखा आहे का बघायचा. इथं 3 आहे इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे हा सारखा आहे का तर नाही. इथं 5 आहे इथं 5 आहे म्हणजे सारखा आहे. बघा यांचा सहगुणक सारखा आहे. सहगुणक सारखा असेल तर पुढच्या स्टेपला जायचं नसेल तर सारखा करून घ्यायचा. सारखा कसा करायचा ते ज्यावेळेस ते उदाहरण येईल त्यावेळेस आपण ते बघूया. तर बघा इथं सहगुणक ऑलरेडी सारखा आहे. सारखा असल्यावर पुढची स्टेप काय करायची की एकतर ह्या 2 समीकरणांची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची. आता बेरीज कधी करायची तर चिन्ह जर इथं वेगळे असतील ज्याचं सहगुणक सारखा आहे चिन्ह जर वेगळे असतील तर बेरीज करायची
आणि चिन्ह जर सारखी असतील तर काय करायचं वजाबाकी, चिन्ह सारखे असतील तर काय करायचं वजाबाकी. इथं काय चिन्ह सारखे आहेत म्हणजे आपण काय करणार वजाबाकी, म्हणजे इथं अधिक अधिक आहे किंवा वजा वजा जरी असता तर आपण काय केली असती वजाबाकी केली असती. नाही तर काय म्हणू आपण समीकरण 1 वजा 2 करू. समीकरण 1 काय आहे तर 3a अधिक 5b बरोबर 26 आणि यांचे काय करायचे वजाबाकी. a अधिक 5b बरोबर 22. तर बघा यांची वजाबाकी करतोय. तर बघा ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस खालची चिन्ह काय होतात, खालच्या ज्या समीकरणाचे चिन्ह काय होतात बदलतात. म्हणजे ए ला अधिक होतं ते वजा झालं, इथं पण वजा होतं, इथं पण 22 ला अधिक होतं म्हणजे वजा झालं. खालच्या यांचे चिन्ह काय होतात तर बदलतात. बघा आता मित्रांनो 26 आणि हे 22 ला तर वजा झालं, 26 वजा 22 किती झाले तर 4 मित्रांनो. 26 वजा 22 म्हणजे 26 मधून 22 गेले 4. बघा खालचे चिन्ह बदललेत, 26 वजा 22 4. आता 5b आणि अधिक 5 वजा 5b झाले म्हणजे अधिक 5b वजा 5b ला काय होईल कॅन्सल होईल. आणि इथं बघा मित्रांनो 3 आणि वजा ए वजा इथं काहीच नसतं म्हणजे 1 असतो, म्हणजे 3a वजा 1a म्हणजे किती, 3 1 गेला किती राहिलं 2a. बघा मित्रांनो आपण काय केलं ह्यांची वजाबाकी केली, वजाबाकी काय केली चिन्ह सारखी होती म्हणून वजाबाकी केली. वजाबाकी केल्यावर खालचे चिन्ह बदलतात, 26 मधून 22 गेले 4, 5 ह्या 5b ला 5b कॅन्सल झालं आणि इथं अधिक 5b वजा 5b होतं म्हणून कॅन्सल झालं. इथं अधिक 3a वजा 1 काहीच नसतं म्हणजे 1 असतो, 1a म्हणजे 2a झालं बरोबर. म्हणजे आपल्याला काय भेटलं तर 2a बरोबर 4. आपल्याला a ची किंमत करायची म्हणजे ह्या 2 ला आपल्याला काय करायला लागेल पलीकडे पाठवायला लागेल. 2 इकडे कसं आहे गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार भागिले. म्हणजे काय होईल मित्रांनो मी इथं वरती लिहितो तर a बरोबर 4 भागिले 2. बघा इथं गुणिले होता तिकडे गेल्यावर भागिले झाला. म्हणजे a ची किंमत काय भेटली आपल्याला तर बे दुने 4 म्हणजे इथं किती भेटलं आपल्याला 2 भेटले. a ची किंमत किती भेटली मित्रांनो 2. a ची किंमत भेटल्यावर आपण त्याला बॉक्स करून घेतला. तर आपल्याला a ची आणि b ची किंमत करायची, समीकरण सोडवायची. म्हणजे काय करायचं तर जी चल दिल्यात त्यांची किंमत काढायची. a b होती म्हणून आपल्याला a ची किंमत भेटली, आता कशाची काढायची b ची काढायची. बघा मित्रांनो a ची भेटली, आता b ची काढण्यासाठी 2 स्टेप झाले मित्रांनो. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं ह्याला समीकरण 1 2 म्हटलं, त्यानंतर चल सारखी आहेत का बघितली, सारखी होती म्हणून आपण पुढच्या स्टेपला गेलो. एक तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. बेरीज कधी करायची चिन्ह वेगळे असतील तर, वजाबाकी कधी करायची चिन्ह सारखे असतील तर. वजाबाकी केली आणि आपल्याला a ची किंमत भेटली. पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचं तर b ची किंमत काढायची. जर आधी b ची भेटली तर a ची काढायची, आधी a ची भेटली तर नंतर b ची काढायची. तर बघा मित्रांनो तर b ची काढण्यासाठी काय करायचं, ही जी किंमत भेटली ती आपल्याला कुठल्या पण एका समीकरणामध्ये टाकायची. पहिल्यात टाका किंवा दुसऱ्यात टाका, आपण पहिल्यात टाकू. आपण काय म्हणू a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. a बरोबर 2 जे भेटले ही किंमत समीकरण आपण काय करू 1 मध्ये टाकू. समीकरण 1 काय आपलं 3a अधिक 5b बरोबर 26 नाही तसंच लिहून घेतो समीकरण 1. त्यामध्ये आता a च्या जागेवर आपल्याला a ची किंमत टाकायची. 3 a ची किंमत किती आपल्याला 2 अधिक 5b बरोबर 26. ओके. त्यानंतर मित्रांनो बघा 3 आणि गुणिले 2 तिथं काही चिन्ह नसतं म्हणजे गुणाकारच असतं किंवा कंस असतं तेव्हा गुणाकार करतो आपण. 3 2 किती झालं 6 अधिक 5b बरोबर 26 बरोबर. आता आपण या 6 ला पहिल्यांदा पलीकडे पाठवू. 6 इकडे अधिक आहेत तिकडे गेल्यावर काय होतील वजा होतील. म्हणजे 5b हे असंच लिहिलं, 26 पलीकडचे असं लिहिले, इकडे अधिक होते तिकडे गेल्यावर काय झाले वजा, म्हणजे 26 वजा 6 म्हणजे 5b बरोबर किती भेटले 26 वजा 6 म्हणजे किती तर 20 बरोबर. आपल्याला b ची किंमत काढायची. 5 इकडे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार आहे भागिले होणार आहे. म्हणजे काय b बरोबर 20 भागिले 5 बरोबर. त्यानंतर मी इकडे लिहितो राहिलेलं b बरोबर 20 भागिले 5 म्हणजे काय 5 1 5 5 चौक 20 म्हणजे b बरोबर किती भेटलं आपल्याला 4 भेटलं मित्रांनो. b किती भेटलं मित्रांनो 5 1 5 चौक 20 म्हणजे b किती भेटलं आपल्याला 4 भेटलं. तर बघा आता आपण मग खाली काय लिहून घ्यायचं a, b बरोबर a किती आहे 2, 4 ही या समीकरणाची उकल आहे.
बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सोडवलं. आपलं दोन हे दिलती समीकरणं दिलती, आपण त्याला 1 2 मानलं, नंतर त्यांची वजाबाकी केली. पहिल्यांदा आपल्याला a ची किंमत भेटली, ते आपण पहिल्या समीकरणात टाकून आपल्याला b ची किंमत भेटली आणि आपण इथं अशा पद्धतीने लिहून घेतलं. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं असतं चलाचा लोप पद्धतीने. आपल्याला कुठं सांगितलं नाही की चलाचा लोप पद्धत वापरायचे, पण आपण समजून घ्यायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने सोडवायचं. मित्रांनो, तुम्हाला हवं असेल हे नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर मित्रांनो बघूया दुसरं उदाहरण काय दिलंय, x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. मित्रांनो, हे पण आपल्याला सेम चलाचा लोप पद्धतीने सोडवायचंय. तर मित्रांनो बघा, पहिली स्टेप काय करतो आपण की ह्या दोन समीकरणांना 1 आणि 2 मानून घेतो. म्हणजे काय, तर x + 7y = 10 ला काय म्हणू आपण 1 मानू आणि 3x - 2y = 7 त्याला काय म्हणू आपण 2 मानू मित्रांनो. बरोबर. त्यानंतर आता बघा पुढची स्टेप काय करतो मित्रांनो आपण, तर पहिली स्टेप झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपला काय करतो आपण की सहगुणक सारखा आहे का बघतो. बघा इथं x चा 1 आहे आणि इथं 3 आहे, म्हणजे सारखा नाहीये. तर 7 आहे आणि इथं 2 आहे, तर पण सारखा नाहीये. म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, सारखा करून घ्यायला लागेल, त्यानंतर पुढच्या स्टेपला जायला लागेल. आता सारखा करण्यासाठी काय करायचं मित्रांनो, सारखं करायचा प्रयत्न कोणाचा करायचा की ज्याचा 1 असेल तिथं, म्हणजे इथं x चा 1 आहे म्हणजे x चा सहगुणक सारखा करायचा प्रयत्न करायचा. y चा केला तरी होऊ शकतो, पण x चा करण्याचा प्रयत्न करायचा, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन मग सोपं जातं. तर सारखा करायचा आहे म्हणजे काय, इथं 1 आहे, 1 ला आपल्याला इथं 3 आहे म्हणजे 3 करायचं आहे. बरोबर. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, तो आपल्याला 3 करायचा. तर 3 करण्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला इथं 3 ने गुणायला लागेल. मग इथं 3 ने गुणलं म्हणजे सगळ्याच समीकरणाला 3 ने गुणायला लागेल. बघा, आपल्याला सहगुणक सारखा करायचा आहे. इथं 1 आहे, त्याचा 3 करायचं. 3 का, तर इथं 3 आहे म्हणून. तर त्यासाठी काय करायला लागेल, इथं 3 ने गुणायला लागेल. मग त्याला गुणून चालत नाही, तर पूर्ण समीकरणाला गुणायला लागतं. मग आपण काय म्हणू तिथं, समीकरण 1 ला 3 ने गुणू. बघा, समीकरण 1 ला 3 ने गुणू. मग काय येईल, तर तिथं 3 ने गुणल्यावर काय येईल, 3x अधिक 7 ला 3 ने गुणल्यावर किती येतं, 7 त्रिक किती होतं 21y बरोबर 10 ला 3 ने गुणल्यावर किती येतं, तर 30. बरोबर. आपण 3 ने गुणल्यावर काय आलं, 3x अधिक 21y बरोबर 30. त्याला काय म्हणू आपण, समीकरण नंबर 3 म्हणू. बघा, आपल्याला सहगुणक सारखा नव्हता, तो सारखा करून घेण्यासाठी आपण समीकरण 1 ला काय केलं, 3 ने गुणलं. मग 3 ने गुणल्यावर काय आलं आपल्याला, 3x अधिक 7 त्रिक 21y अधिक 10 त्रिक 30 आलं. बरोबर. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, आता आपल्याला सहगुणक सारखा झाला म्हणजे आता पहिलं आपण पहिल्यावरून तिसरं मिळवलं, मग पहिलं सोडून द्यायचं. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये बघायचं, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सहगुणक सारखा झाला. सहगुणक सारखा झाल्यावर आपण काय करतो, पुढच्या स्टेपला एक तर बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो. बेरीज कधी करतो, चिन्ह वेगळे असतील तर. चिन्ह कोणाची बघतो, त्याचा सहगुणक सारखा झालाय त्याची. बरोबर. तर इथं बघा मित्रांनो, ह्याची चिन्ह दोन्हीची अधिक अधिक आहेत, म्हणजे चिन्ह सारखी आहेत. चिन्ह सारखे ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपण काय करतो, तर वजाबाकी करतो. चिन्ह वेगळे असतात त्यावेळेस आपण काय करतो, बेरीज. चिन्ह सारखे असतील त्यावेळेस आपण काय करतो, वजाबाकी. इथं काय म्हणू आपण, समीकरण 3 वजा 2 करू. आता पहिलं घ्यायचं नाही, कारण पहिल्यावरूनच आपण तिसरं भेटवले. बरोबर. म्हणून दुसरा आणि दुसऱ्याचा विचार केला आपण, 3 वजा 2 केला आपण. बरोबर. वजाबाकी काय केली, तर इथं काय होती, चिन्ह सारखी होती म्हणून. बघा, 3 काय मग 3x अधिक 21y बरोबर 30. हे तिसरं समीकरण आहे. वजा दुसरं समीकरण काय मित्रांनो, 3x वजा 2y बरोबर हे 7 आहे. बरोबर मित्रांनो. यांची आपण वजाबाकी करतोय. वजाबाकी करताना काय होतं, खालची चिन्ह बदलतात, फक्त अधिक वजा. बघा मित्रांनो, आता आपण वजाबाकी करूयात. 30 वजा 7 म्हणजे किती, तर 23. 30 वजा 7 किती, 23. 21 आणि आता इथं वजाचा अधिक झाला, 21 आणि 2 किती होतात मग 23y. 23y आणि अधिक 3x वजा 3x काय होणार, कॅन्सल होणार. आपल्याला काय भेटलं, 23y बरोबर 23. 30 मधून 7 गेले 23, 21 आणि 2 किती 23, म्हणजे आपल्याला 23y बरोबर 23 भेटलं. 23y बरोबर 23. त्यानंतर आपल्याला y ची किंमत काढायची. y बरोबर 23 भागिले 23. 23 इकडे गुणिले होतं, तिकडे गेल्यावर काय झालं, भागिले. y बरोबर किती होणार, 1 होणार. 23 एके 23, 23 एके 23 म्हणजे काय होणार, 1. y ची किंमत काय भेटली आपल्याला, 1 भेटली. बरोबर. त्यानंतर आपण त्याला चौकोन करून घातला. त्यानंतर आता y ची भेटली, आता आपल्याला काय करायचंय, x ची काढायची. आधी y ची भेटली मग x ची काढायची, आधी x ची भेटली मग y ची काढायची. बरोबर. y ची किंमत जी भेटली
ती तुम्ही कुठल्या पण एका समीकरणात टाकायची. म्हणजे पहिल्यात टाका, दुसऱ्यात टाका, तिसऱ्यात टाका, कशात पण टाकू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल त्यात टाकू शकता. त्यात टाकून आपल्याला काय करायची, x ची किंमत भेटवायची. आपण काय करू, समीकरण 1 मध्ये टाकूयात. काय म्हणू आपण इथं, y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाक. बरोबर, समीकरण 1 काय मी लिहून घेतो, x अधिक 7y बरोबर 10. हे आपलं समीकरण 1 आहे. आपल्याला काय करायचं, y ची किंमत टाकायची 1. x अधिक 7y ची किंमत काय होती, 1 बरोबर 10. x अधिक 7 गुणिले 1 किती, 7 बरोबर 10. आता 7 ला आपण पलीकडे पाठवू. 7 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, वजा होईल. 10 वजा 7 होईल. अधिक होत तिकडे गेल्यावर काय झाला, तो वजा. इकडे गुणिले असले तिकडे गेल्यावर काय होतो, भागिले. x बरोबर 10 वजा 7 किती होतात, तर 3. म्हणजे x ची किंमत किती भेटली आपल्याला, 3 भेटली मित्रांनो. बरोबर, y ची किंमत 1 भेटली, x ची किंमत आपल्याला काय भेटली, 3 भेटली. आपण खाली काय लिहिणार, तर x, y बरोबर 3, 1. y ची 1 आहे, x ची आधी लिहायची, y ची नंतर लिहायची. ही या समीकरणाची उकल आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सोडवतो. काय केलं आपण, आधी 1 आणि 2 मानून घेतलं, त्यानंतर आपण सहगुणक सारखा आहे का बघितलं, तो नव्हता, तो आधी सारखा करून घेतला, त्यासाठी 3 ने गुणलं, त्यानंतर आपल्याला हे भेटलं. त्यानंतर आपण चिन्ह बघितली, दोन्ही चिन्ह सारखे होते, त्यामुळे आपण काय केली, वजाबाकी केली. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला y ची किंमत भेटली. y ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकून, कुठल्या पण समीकरणात टाका, समीकरणात टाकून आपल्याला x ची किंमत भेटली. तर मित्रांनो, आता ही y ची आणि x ची किंमत जर आपली बरोबर येते का हे चेक करण्यासाठी पण आपण ह्या समीकरणाचा ताळा करतो. ते कसं करतो ते आपण पुढे बघणारच आहे, त्यामुळं व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पहा. तर हे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तर हे तुम्ही लिहून घ्या. तर मित्रांनो, त्यानंतर आता तिसरं उदाहरण बघूयात. तिसरं उदाहरण काय सांगितलं मित्रांनो, बघा, 2x वजा 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13. आता आपण स्टेप वाईज जाऊयात. पहिली स्टेप काय असती, तर या समीकरणाने 1 आणि 2 मानून घ्यायचं. 2x वजा 3y बरोबर 9, त्याला आपण काय मानू, तर 1 मानू. त्यानंतर दुसरं 2x अधिक y बरोबर 13, त्याला काय मानू आपण, 2 मानू. बरोबर, आपण ह्यांना 1 आणि 2 मानून घेतलं. ही आपली पहिली स्टेप झाली. त्यानंतर पुढच्या स्टेपला काय करायचं मित्रांनो, की सहगुणक सारखा आहे का बघायचं. इथं 2 2 आहे, सारखा आहे. इथं नसलं तर एक सहगुणक घेतला, सारखा आहे 2 2. बरोबर, सहगुणक सारखा, मागच्या उदाहरणात सारखा नव्हता, आपण सारखा करून घेतला. इथं सारखा आहे, त्यामुळे आपण पुढच्या स्टेपला जायचं. पुढची स्टेप काय असते, एक तर ह्यांची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची. या दोन समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. बेरीज कधी करतो, तर चिन्ह वेगळे असतील, जर सहगुणक बघतोय त्याचे चिन्ह जर वेगळे असतील तर बेरीज करतो. चिन्ह तर सारखे आहेत, त्यामुळे आपण काय करणार, वजाबाकी करणार. चिन्ह सारखे असल्यावर काय करतो, वजाबाकी. म्हणजे काय, तर समीकरण 1 वजा 2 करू. ओके, त्यानंतर मग समीकरण 1 काय, 2x वजा 3y बरोबर 9 वजा 2x अधिक y बरोबर 13. यांची आपण वजाबाकी करतोय. वजाबाकी करताना काय होतं, खालचे चिन्ह चेंज होतात, चेंज होणार आहे, इथं पण चेंज होणार आहे. बघा, आता बघा, 9 वजा 13 आहे. 9 वजा 13 म्हणजे एक संख्या धन एक संख्या ऋण आहे, त्यावेळेस आपण वजाबाकी करायची. वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे 13 मधून 9 गेले, काय राहिले 4. उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह, म्हणजे 13ला वजा चिन्ह होतं म्हणून वजा. धन आणि ऋण संख्यांची बेरीज वजाबाकी, त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतो, पण तुम्ही नक्की बघा. त्यानंतर बघा काय झालं, 9 वजा 13 होतं, मग त्याला वजा 4 आलं. त्यानंतर बघा, वजा 3y आणि वजा y म्हणजे काय, वजा y म्हणजे इथं काहीच नसतं, म्हणजे 1 असतं. वजा 3y वजा y म्हणजे दोन्ही चिन्ह सारखे आहेत. वजा 3 आणि वजा 1 म्हणजे वजा 3 आणि वजा 1 किती होतं, वजा 4 होतं. बघा, दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांची काय होती, बेरीज होती. हे पण आपल्या त्या व्हिडिओत आहेत, ते तुम्ही व्हिडिओ बघा, तिथं डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. त्यानंतर वजा हे चाललं, वजा 4y आणि हे 2x काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. तर 9 वजा 13 होतं, वजा 4 आलं, वजा 3 आणि वजा 1 म्हणजे काय झालं, वजा 4. म्हणजे आपल्याला काय भेटलं, वजा 4y बरोबर वजा 4. त्यानंतर आता बघा काय भेटलं आपल्याला, वजा 4y बरोबर वजा 4. आपल्याला y ची किंमत काढायची. पहिल्यांदा काय करू आपण, याला काय करू आपण, पहिल्यांदा हे 4ला पलीकडे पाठवू. 4 इकडे कसं आहे, गुणिले, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, भागिले. इकडे काय राहील, फक्त वजा y हा आहे तसंच राहील. बरोबर,
आणि हे -4 वरचे आहे तसेच घेतले. हे 4 आपल्याला इकडे गुणिले इकडे काय झाले ते भागिले झाले. -y बरोबर काय भेटलं तर 4 हे 4 आणि 4 एके 4 म्हणजे -1 भेटलं. एक संख्या ऋण एक संख्या धन आहे त्यांचा भागाकार केल्यावर उत्तराला ऋण चिन्ह आहे. हे पण आपल्या त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही पहा डिटेलमध्ये समजेल. म्हणजे -y बरोबर -1 भेटलं म्हणजेच y बरोबर काय येणार आहे तर 1. दोन्हीकडची चिन्ह आपण घालवली. याची हिंट काय भेटली आपल्याला 1 भेटली. बघितलं मित्रांनो, इथं बघा चिन्हांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, चिन्हांमध्ये व्यवस्थित क्लिअर करायचं. त्याचा आपला सेपरेट व्हिडिओ होते. आपण धनसंख्यांची बेरीज वजाबाकी, धनसंख्यांचं गुणाकार भागाकार, ऋण संख्यांची बेरीज वजाबाकी ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघितल्या. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर y ची किंमत भेटली, आपल्याला काय करायचं आता x ची किंमत काढायची. तर त्यासाठी आता आपल्याला काय करायला लागेल मित्रांनो, तर ही y ची किंमत कुठल्या पण एका समीकरणामध्ये टाकायची. आपण 1 मध्ये टाकूयात. y बरोबर 1 ही किंमत तुम्ही 2 मध्ये पण टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण आपण 1 मध्ये टाकत. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. समीकरण 1 काय आहे तर 2x वजा 3y बरोबर 9 आहे. बरोबर, आपल्याला y ची किंमत टाकायची. 2x वजा 3 y ची किंमत किती आहे 1 बरोबर 9. ओके, त्यानंतर 2x 3 एके हे वजा असं 3 एके 3 बरोबर 9. या 3 ला आपण पलीकडे पाठवूया. म्हणजे काय येईल 2x बरोबर 9 वजा तिकडे गेल्यावर काय होतील अधिक. त्यानंतर तिथं सोडूयात आपण 2x बरोबर 9 अधिक 3. 2x बरोबर 9 अधिक 3 किती 12. 2x बरोबर 12. आता आपल्याला 2 ची किंमत x ची किंमत काढायची. 2 आपल्याला पलीकडे पाठवायला लागेल. 2 इकडे गुणिले तिकडे गेल्यावर काय होतील भागिले. 12 भागिले 2. x बरोबर किती आलं तर 1 के 2 बेसक 12 म्हणजे झालं 6. x ची किंमत आपल्याला 6 भेटली. y ची किंमत आपल्याला काय भेटली तर 1 भेटली. त्यानंतर आता आपण मग खाली काय लिहू, x, y बरोबर 6,1. तर x ची 6 y ची 1 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने आपण सोडवलं. चलाचा लोप पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवली. तर मित्रांनो, हा होता सराव संच 1.1 चा पार्ट 1. त्यामध्ये आपण काय काय बघितलं, 2 चलातील रेषीय समीकरण काय असतं बघितलं, त्याची उदाहरणं बघितली आणि सराव संच 1.1 मधली आपण काय उदाहरणं बघितली, 3 उदाहरणं बघितली. तर हा पार्ट 1 होता मित्रांनो. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये आपण ह्या सराव संच 1.1 ची राहिलेली उदाहरणं पण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. जर या तुम्हाला पार्ट मध्ये कुठल्या पण उदाहरणाबद्दल मला जर कुठली शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.